वसई विरार महानगरपालिकेवर आपला गड कायम राखणार ठाकूर यशस्वी झाले आहेत। माझ्यासोबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर, विजय तुमचा झालेला आहे। कार्यकर्ता जिंदाबाद। नेते आले, अभिनेते आले, मंत्री संत्री बाहेरच्या राज्यातून आले, पण कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात इलेक्शन घेतली। यात आम्ही 100 पार केली असती जर ईव्हीएम मधले घोळ, स्लो चालवणं, बंद पडणं, मतदार यादीतले घोळ, इकडूनचे मतदार तिकडे करणं, नावं कट करणं, हे जर नाही ते उपद्व्याप केले नसते तर कार्यकर्त्यांच्या जीवावर 100 पार होती। शिट्टी मधली टायरची हवा काढणार होते, काय झालं नेमकं? शिट्टी मधली हवा कोण हवा काढणार काढणार होते? कोण? महाजनांनी आरोप केलेला पूनम काय? महाजन। मोठे नेते आहेत, माझी तेवढी पोच नाही। काय सांगाल, आता तुमची सत्ता येणार आहे, तुम्ही लोकांसाठी आता काय करणार आहात? जी आम्ही प्रॉमिसेस केले, आम्ही कामच जी प्रॉमिसेस केलेली आहेत ती पुरी करू। जे मी कामं पास करून ठेवल्यात दोन्ही आमदारांबरोबर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील, जे हायवे पासूनचे 5 रस्ते, ते टोक ते हे टोक, असे रिंग रोड जे पास केलेलं आहे, ते सगळे आम्ही फॉलोअप करून, त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री पण येऊन गेले, त्यांनी पण बोलले कामाचं प्रॉमिस, ते कामाबद्दल बोलले ना। बघू ना आता ते पण किती मदत करतात आम्हाला, ते करतील अशी अपेक्षा ठेवू। ज्यावेळी तुम्ही आमदार होता त्यावेळी तुमची मदत ते घेतच होते, कोणताही पक्ष असू दे। मी सगळ्याही पक्षांना मदत केलेली आहे, माझे वैरी कोण नाही, माझे विरोधक कोण नाही, मी जगत मित्र आहे। या ठिकाणी आरोग्याची सेवा जी आहे ती व्यवस्थित नाही आहे। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही करणार होते। 10 जुलै 24 किती झालं? 1.5 वर्ष, 96 गाडलाय, या जुलैला 2 वर्ष पूर्ण होती। क्षितिज ठाकूरच्या वाढदिवसाच्या दिवशी हा 25 कोटीचा चेक 250 कोटी महानगरपालिकेला शासन देईल, तू उद्याला हॉस्पिटलचं नारळ फोड। त्याचं टेंडर नाही काढू शकले 1.5 वर्षात हे लोक। 25 कोटी जमा झाल्यात, करू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणू आणि दुसरं पण काय काय आणू। या ठिकाणी आरोग्य सेवा असेल, कोणत्याही लोकांच्या जे जे आरोग्याचं असेल किंवा लोकांना जे हवंय ते सर्व आम्ही करू, असं माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।